पीआयचं तुम्ही नाव घेतलं, त्याच्या काय विषय नेमका तो? पीआय हेमंत कदम हे परळीच्या संभाजीनगर पोलीस स्टेशनला होते। या पीआय हेमंत कदमच्याच काळात दलित नेते मुक्ताराम गवळी यांना मारहाण झाली आणि मारहाण स्वतः हेमंत कदमने केली। हेमंत कदमच पीआय असताना टाइम्स नाऊची महिला पत्रकार सुकेशनी नाईकवाडे हिला धक्काबुक्की झाली, तिच्यावर खोट्या केसेस झाल्या। हेमंत कदमच्याच काळात लॉकअपमध्ये झरीन शेखचा मृत्यू झाला। हेमंत कदम पीआय असतानाच सुषमा अंधारेवर खोटी 307 ची केस झाली। हेमंत कदम पीआय असतानाच अनेक असंख्य 200 पेक्षा जास्त लोकांवर 307, 353 आणि 354 चे सरसकट कलम टाकले गेले। हेमंत कदम हा खाकी वर्दीच्या आडून फक्त आणि फक्त राजकीय नेत्यांच्यासाठी काम करणाऱ्या एजंटच्या पद्धतीने काम केलं आणि या माणसाचा उल्लेख सुरेश धस यांनी केला। सुरेश धस म्हणाले सुद्धा की परळीत जो पीआय होता त्याला एलसीबीचा प्रमुख कुणी केला ते शोधा। का बरं हेमंत कदमला अजून चौकशीत घेतलं जात नाही? हेमंत कदमला तुम्ही चौकशीत घ्या, तुम्हाला अनेक गोष्टी अजून याच्यापेक्षा भयानक कदाचित पुढे येतील। आता ह्या सगळ्या बीड परळी प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते, तुम्ही कसं बघता याच्याकडे? खरंच त्यांनी राजीनामा द्यावा, ते म्हणतात मी देणार नाही कारण मी काही आरोपी नाही। नाही, हे बघा, 100 दिवसाचा कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या खात्याच्या लोकांना बोलवून एकत्रितपणे दिला। ज्या खात्याच्या लोकांना त्यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम दिला त्याच्यामध्ये अन्न नागरी पुरवठ्याचं खातं सुद्धा होतं। याचा स्पष्ट अर्थ असा आहे की धनंजय मुंडेंना ज्या अर्थी 100 दिवसाचा कार्यक्रम दिलाय त्या अर्थी देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडे यांना अभय दिलेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांची स्वतःची इच्छा कदाचित राजीनामा घेण्याची नाहीये, त्यामुळे बाकीच्या चर्चा खुंटतात। तुम्ही किती आदळआपट केली, आले देवाजीच्या मना, तिथे महाराष्ट्राचे चालेना। त्यामुळे देवाजींच्या मनात काय आहे ते देवाजींनाच माहिती। मला असं वाटतंय की या सगळ्यांच्या आडून संतोष देशमुखांच्या, मी पुन्हा सांगते की सुदर्शन घुले, विष्णू चाटे या सगळ्या लोकांना फाशीचीच शिक्षा व्हायला पाहिजे, परंतु संतोष देशमुखच्या आडून जे एक राजकारण आणि एक स्कोर सेटल करण्याचा जो प्रयत्न होतोय तो अत्यंत घाणेरडा गलिच्छ आहे, जो थांबला पाहिजे। काही जातीय पुढारी जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टींना म्हणजे आपण कोपर्डी बघितली असेल, नंतर आता हे संतोष देशमुख म्हणजे गुन्हेगारीला कुठलीच जात नसते, हे वास्तव आहे। तरी पण ह्या सगळ्या गोष्टी तिकडे होताना दिसतात। स्थानिक स्वराज्य संस्थांचं इलेक्शन आहे साहेब, असं काय करताय? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनमध्ये हे सगळे कार्ड वापरावी लागतील, परंतु हे वाईट आहे, असं व्हायला नको। मला असं वाटतं की इथे कुणी मराठा कुणी, एक लक्षात घ्या, या मी म्हटलं की मी बोलते, मी वंजारी आहे, जितेंद्र आव्हाड वंजारी आहेत, कितीतरी लोक आहेत ना की जे त्या बाजूने या पीडितांच्या बाजूने बोलत आहेत। आणि अशी ही परिस्थिती आहे की जात आणि म्हणजे तुम्ही परळीत जाऊन जर सर्वे केले, लोक भीतीने बोलत नाहीत हो, पण 75% वंजारी सुद्धा पीडितच आहेत ना। खून फक्त तिथं एकट्या संतोष देशमुखचं झालेलं नाही, यापूर्वी समुदायाला असं लगेचच असं आरोपीच्या कटघऱ्यात उभं करायचं काही कारण नाहीये आणि हे अत्यंत चुकीचं आहे। मला असं वाटतं की जो सर्वसामान्य वंजारी आहे त्याला या गोष्टीत काही रस नाही, काही घेणं देणं नाही। तो बिचारा आपला रोज सकाळी उठतोय, स्वतःचं दैनंदिन कामकाज करतोय आणि आपली पोटाची खळगी भरण्यासाठी काबाड कष्ट करतोय, तर त्याला या राजकारणात ओढून विनाकारण एक संपूर्ण जात स्टिग्मटाईज करावी असं करू नये कोणी। असं करणाऱ्याला तुम्ही काय सांगा? नाही, त्यांनी कुठल्याच जातीबद्दल करू नये, त्यांनी मराठा जातीबद्दलही करू नये, वंजाऱ्यांबद्दलही करू नये आणि बौद्धांबद्दलही करू नये। आणि बोलणाऱ्या सगळ्यांना आमची अजून एक विनंती असेल की कृपया संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तर न्याय मिळावा, पण त्यासोबतच सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणाकडेही त्यांना जरा लक्ष द्यावं। आणि सोमनाथ सूर्यवंशी सुद्धा माणूसच आहे, त्याचा सुद्धा जीव गेलेला आहे आणि त्याच्याशी संबंधित असणारे 2 पोलीस अधिकारी अजूनही मोकाट आहेत। त्या 2 पोलीस अधिकाऱ्यांचं काय करणार आहे देवेंद्र भाऊ, त्याचंही उत्तर आम्हाला मिळायला हवं। तेव्हा त्या सुषमाताई यांनी अगदी सविस्तर भूमिका मांडलेली बीड परळीच्या सगळ्या प्रकरणावरती। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।